बिलोली नगर परिषदेच्या निवडणुकीत विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे बिनबुडाचे आरोप करून मारहाण करण्यात आल्याचे माजी नगराध्यक्ष तथा मराठवाडा जनहित पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संतोष कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। पत्रकार परिषदेमध्ये कुलकर्णी म्हणाले की मी नगर परिषदमध्ये कामानिमित्त गेलो असता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या तुडमे गटाने जमावाने येऊन मला आई बहिणीवरून शिव्या दिल्या। अशा शिवा मी माझ्या आयुष्यात ऐकलेल्या सुद्धा नाहीत। माझ्या विरोधकांचा मला ठार मारण्याचा प्लॅन होता, परंतु माझ्या सहकाऱ्यांनी मला वाचवून घेतले असा आरोपही पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आला। ज्या वॉर्ड क्रमांक 2 साठी हा राडा झाला त्या वॉर्डात माझी पत्नी उमेदवार आहे आणि तिथे मी पाय ठेवणार नसून तिथल्या जनतेसह शहरवासियांवर माझा विश्वास आहे, ते मला निश्चितच निवडून देतील असेही ते म्हणाले। या पत्रकार परिषदेसाठी माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी, माजी उपनगराध्यक्ष अनुपदादा अंकुशकर, माजी उपनगराध्यक्ष यशवंत गादगे, शंकर माउलगे, जावेद मौलाना साहेब, अर्जुन खंडेराय, मुकिंदर कुडके, शेख सुलेमान, प्रकाश पोवाडे, अकबर शेख यांच्यासह आघाडीचे सर्व उमेदवार, कार्यकर्ते, शहरवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। काल सकाळी मी 8 वाजता इथून उठलो। गावात फिरत सगळ्या लोकांना भेटत 11 वाजून 10 मिनिटाच्या सुमारास मी नगरपालिकेला तुपतेवार यांच्या दुकानपाशी पोहोचलो। पोहोचल्यानंतर मी आणि भाऊ बिलोलीकर दोघंच होतो। सोबत ह्यांची एक गाडी होती, हे तिथं आले, ह्यांच्या कामासाठी आले, माझ्यासोबत आले नव्हते। ते पण आले जावेद मौलाना, आणि 2 मिनिटाच्या अवधीमध्ये हा आला। मी सावकारच्या वट्ट्यावरच गेला असता नगरपालिकेमधून इंद्रजित तुडमे, मी माझ्या आयुष्यात कधी शिवीगाळ तशी ऐकलेली नाही, तशी शिवी देत माझ्या अंगावर आला। सर्वप्रथम त्यानं खुर्ची ढकलली, ती खुर्ची माझ्या मतानं अनुपला लागली। दुसरी खुर्ची माधवरावजी अंकुशकर उचलून माझ्या इथे टाकले, ती आज सुद्धा सूज माझी उतरलेली नाही, हे पाहू शकता आपण। हात असा माझा वरे जात नाहीये, आता पण फ्रॅक्चर नाहीये असं डॉक्टरचं म्हणणं आहे। 2 दिवसानंतर अजून एक्सरा करू, त्यामध्ये कळेल, किंवा MRI करावं लागेल। पण हे निवडणुकीचे दिवस असल्यामुळे मला तात्काळ इथं 6-8 घंटे मी उपचार घेऊन बिलोलीमध्ये आलेला आहे, आणि मला खूप त्रास होत आहे या गोष्टीचा। शिवीगाळ केल्यानंतर मी कोणत्याही, ते काय एक बाईट मी ऐकली, काय ते प्रभाग 2ची महिलेचं नाव सुद्धा माहित नाही। मी माझ्या आयुष्यात त्या महिलेला कधीही भेटलो नाही, अजिबात भेटलो नाही। त्या महिलेने काहीतरी तक्रार दिली अशी सुद्धा बाईट आहे, मला नाही माहित। तिथं पोलीस निरीक्षक आदरणीय PI भोसले साहेब सुद्धा होते, त्यांच्या समोर ही सगळी घटना घडलेली आहे, आणि उलट आमच्यावरच पोलीस डिपार्टमेंटनं केस केली। आज ही कुठली पद्धत आहे? एकाही महिलेला मी कुठं विड्रॉल करा म्हणून बोललो नाही ना, काहीच नाही। मी माझ्या प्रचार सभेची परवानगी काढण्यासाठी नगरपालिकेत जाणार होतो, तुपतेवार सावकार तिथं बसलेले होते, त्यांना बोलत समोर जाणार होतो, तेवढ्यामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। आणि काहीतरी आवाच्या डब्या काहीतरी आपण गावामध्ये बोलून की यांना विड्रॉल करायला लावले, डांबून ठेवले। कोण डांबून ठेवलं? आमच्या एकाही कॅन्डिडेटच्या घरी महिला कुठं होती का? पुरे 20 कॅन्डिडेटच्या घरी सगळ्यांचे तुम्ही बाईट द्या, कोणाच्या घरी होती का महिला? आता आपसमध्ये प्रचार करायसाठी ती कुठे गेली असेल, मी तिचा चेहरा सुद्धा आजपर्यंत नाही बघितलेला आहे। ही खरी गोष्ट आहे। अनुप अंकुशकर जर तिथे काल नसला असता तर माझा कदाचित जीव काढण्याच्या हेतूने ते लोक आले होते। 100% माझा जीव गेला असता तिथं। भोसले साहेबांनी मला खाली केलं, मी पळत नगरपालिकेमध्ये गेलो म्हणून माझा जीव वाचला नसता, माझा जीव गेला असता या लोकांमुळे। त्या बिचाराला गरीब असताना कोणत्या कामासाठी आलं की त्याला त्याची दाढी धरून काहीतरी शिवीगाळ केली। अशी शिव्या माझ्या आयुष्यामध्ये कधी जन्मल्यापासून ऐकलं नाहीत, अशी शिवीगाळ होती। बिलोली शहरातील सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्रित करून संतोष कुलकर्णी यांनी मराठवाडा जनहित पक्षाच्या माध्यमातून बिलोली शहर विकास आघाडी उभी केलेली आहे, आणि त्या बिलोली शहर विकास आघाडीला जो आज घडीला प्रतिसाद मिळत आहे, त्या प्रतिसादामुळे विरोधकांच्या असं लक्षात आलंय की संतोष कुलकर्णी यांना राजकीय दृष्ट्या संपवणं हे अशक्य आहे,
म्हणून संतोष कुलकर्णी यांना जीवनातूनच उठवायसाठी कालचं नियोजन पूर्वनियोजित आखल्या गेलेलं होतं. ज्यावेळेस संतोष कुलकर्णी हे नगर परिषदेच्या पुढे त्यांच्या कामानिमित्त नगर परिषदेत जात असताना त्या ठिकाणी मी उपस्थित होतो. इंद्रजित यादवराव तुडमे यांनी पायरीहून त्यांना शिवीगाळ करणं चालू केले अर्वाच्य भाषेत. मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की राजकारणात काही गोष्टी घडत असतात, तुम्ही राजकारण करा. संतोष कुलकर्णी एक पाऊल चालत असेल तर तुम्ही 4 पाऊल त्यांच्या पुढे चाला, पण ही पद्धत नाही, ही भाषा नाही. तुम्ही मोठ्या घरचे आहात, तुम्हाला राजकीय वारसा फार मोठा लाभलेला आहे, त्यामुळे तुम्ही थोडा संयम ठेवा. पण ते कुठलीही गोष्ट न ऐकता त्यांनी खुर्चीला लात मारली एक जोरात. ती खुर्ची माझ्या पायावर येऊन आदळली. त्यानंतर त्यांचे मोठे बंधू अभिजित तुडमे, प्रदीप अंकुशकर आणि आमचे माधवराव अंकुशकर, काल ते म्हणतात वयाचे मी 75 वर्षाचा. अरे 75 वर्षाचे तुम्ही आहात, एक भयकलेलं गोर जे शेतामध्ये उधळते तसं त्या ठिकाणी ते उधळले. बघणाऱ्या पोलिसांनी सुद्धा तोंडात बोट घातलं की ही व्यक्ती इतक्या क्रूरपणे का वागत आहे. अरे तुमच्या कुटुंबातले काम या सज्जन माणसांनी केलेले आहेत, पण त्याचा कुठलाही तमा न बाळगता खुर्ची उचलून यांच्या डोक्यामध्ये घातलेत. यांनी सरकले म्हणून ते खांद्यावर लागली. एकदा सोडून 2दा मारले. आणि मी सगळ्यांना पकडलं त्या ठिकाणी की बाबा ह्याच्यातून काही अनुचित प्रकार घडल आणि घडू नये, बिलोलीला कुठलाही काळीमा लागू नये या उद्देशानं मी त्यांना थांबवलं. त्या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मौलाना साहेब त्यांची दाढी हातात धरून, अल्पसंख्याक विभागाचा तो माणूस आहे, त्याच्या धर्मावर शिवीगाळ ही कोणती पद्धत आहे. तिथं फॉर्म विड्रॉलचा विषय होता, त्या ठिकाणी हा विषय का? तुम्हाला पूर्ण शहर पेटवायचं होतं का? हे असं बिलोली शहर कधी खपवून घेत नाही. बिलोली शहरामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकोप्याने राहतात. आणि तुम्हाला लढा द्यायचा असेल तर संतोष कुलकर्णीच्या विचाराला द्या. संतोष कुलकर्णीला संपवून असं राजकारण कोणाचं संपवता येत नाही, हे लक्षात राहू द्या. नगरपालिकेत यांचा सगळा हा तमाशा चालू असताना यादवराव तुडमे साहेबांचे छोटे चिरंजीव विश्वजित तुडमे हे सरळ माझ्या घरी माप घेऊन, माझे वडील त्या ठिकाणी अंगणात बसलेले असताना, अर्थार्थी या प्रकरणाशी त्यांचा काही संबंध नसताना त्यांना अत्यंत निर्दयपणे त्यांना मारहाण केली. त्यांचं वय काय आहे? त्यांनी 3 वर्ष कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराला झुंज देऊन आज ते हयात आहेत. याचाही कुठे त्यांनी विचार केला नाही. ही इतके क्रूर कशामुळे वागायला तुम्ही? राजकारण आहे, याच्यामध्ये हार चलते, जीत चलते. राजकारण काय तुम्हाला नवीन नाही, तुमच्या घराला नवीन नाही. त्यामुळे आम्ही संयम ठेवतो, म्हणजे आमचे हात काय आम्ही मांडी खाली घालून घेतलेले नाहीत, हेही तुमच्या लक्षात असू द्या. कायदा सुव्यवस्था याची फार मोठी जबाबदारी सर्व राजकीय पक्षावर है, याचं भान तुम्हें ठेवा। मैं और अतीक कुरैशी उन्होंने कटिंग करने के वास्ते मेरे को चलो बोल के बोले थे। मैं उनके साथ में गया और उन्होंने उतर के दुकान में जा रहे थे सलून में, और मैं वहाँ ठहरे वाला था। उतने में दादा भी वहाँ मेरे थोड़े दूर थे, वहाँ पे इंद्रजीत दादा वहाँ से आए, आगे खुर्ची को लात मारे। मैं भी जब देखा वहाँ पे, फिर बाद में उनके मामा कोई तो भी होना वो मेरे को आके लांडे आया बोल के दाढ़ी पकड़ के मेरे को 1-2 मारे उन्होंने। फिर मारे बाद मैं बोला मामा मेरा कुछ भी नहीं है बोल के मैं बोला, बोले बाद में लांडे तुम्हारे कितने आ जाओ बोल के बोले। फिर इसलिए मैं थोड़ा साइड में आके ठहर गया था। प्रतिनिधी दादाराव इंगळे, NTV न्यूज मराठी, बिलोली, नांदेड।